निव्वळ क्रॉप कॉम्पेन्सेशन करता आपण याच्यामध्ये जे पैसे देतो ते देखील जवळपास 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आम्ही तिघांनी बसून याच्यावर खूप विचार केला आणि हा निर्णय केला की 4 खर्च कमी करावे लागले तरी देखील आपण त्या संदर्भात मागे पुढे पाहू नये, कारण शेतकऱ्यांवर राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांसाठी मोठी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. कारण की बघा, महत्त्वाची आणि दिलासा देणारी माहिती स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगून टाकलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी अजूनही पीक विम्याच्या पैशांकडे डोळे ओढून बसले होते किंवा ज्यांच्या खात्यावरती अजूनपर्यंत पीक विम्याचं म्हणायला गेलं किंवा नुकसान भरपाईची रक्कम जे काही आता त्यांना जमा झाली नसेल, तर त्या सर्व गरजूवंत शेतकऱ्यांसाठी मोठं दिलासा देणारं आणि महत्त्वपूर्ण अपडेट याच्या व्हिडिओमध्ये ठरणार आहे. खूपच गरजेची आजची महत्त्वपूर्ण निष्ठा हे तुम्हाला समजून घ्या आणि खूपच गरजेपूर्वक आजची माहिती असणार आहे. व्हिडिओला फक्त एंडपर्यंत नक्की पाहत चला. शेतकरी मित्रांनो, गेल्या जसं की मागील वर्षात म्हणजेच बघा खरीप हंगामातील 2025 मध्ये निसर्गाने आपल्यावर मोठा अपघात केला. आता अवकाळी पाऊस, सतत इथं ढगाळ इथं वातावरण आणि अचानक झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं पीक अक्षरच जसं की मातीमोड झालेली आहे. आधी पीक वाहून गेलं, मोठ्या प्रमाणात ते गुरे जनावरांचं शेती पिकाचं मोठं नुकसान झालं. आता जसे टोंगळा कंबर पाणी हे शेतीमध्ये साचलं होतं, परंतु वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरलं आणि अनेक कुटुंब अडचणीत सापडलं. हे वास्तव आपण जसं की सगळ्यांनीच इथं अनुभव घेतलेला आहे. आता ही परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय सर्व शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. तो निर्णय आता काय असणार आहे? कोणता निर्णय असणार आहे की जे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार, आर्थिक मदत करणार? बघा, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आर्थिक मदत इथं सरकार करणार. त्यांनी आता सांगितलेलं आहे तब्बल 31,628 कोटी रुपयांचा पॅकेज हा सरकारने जाहीर करून टाकलेला आहे. या सर्व पॅकेजमधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे, रब्बी हंगामासाठीच अनुदान आणि पीक विम्याची रक्कम थेट सर्व तुमच्या खात्यामध्ये या आदेशानुसार आता जमा करण्याचा आदेश त्यांनी देऊन टाकलेला आहे. बघा, हे अनुदान आणि पीक विम्याची रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये सरकार जमा करणार, ही स्वतः माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेली आहे. आता या बाबतीत सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात ही माहिती सांगून टाकलेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे सगळे पैसे पोहोचले पाहिजे. त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे पोहोचायला सुरुवात देखील झालेली आहे. तुम्हाला अजूनपर्यंत ही पैसे पोहोचले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की तुमच्यासाठी मोठं आनंदाचं आणि दिलासा देणारं आणि जसं की मोठं चेहऱ्यावर खाशी आणणारा आजचा व्हिडिओ असणार आहे. कारण की राज्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर इथं नुकसान झालं होतं. याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकार म्हणजेच आपले देवेंद्र फडणवीस सरकार यांना आता विचार करून मोठा शेतकऱ्यांसाठी आधार हे देण्याजोगता त्यांनी निर्णय घेतलेला आहे. एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते आणि दोन्ही जसं की मुख्यमंत्री हे देखील उपस्थित होते. परंतु आता बघा, आता यावरती सतत चर्चा सुरू राहायची की पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न भरपूरशा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये हे गोंधळत होता. परंतु प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलं तर अजूनपर्यंत हे भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नव्हते. आता त्या शेतकऱ्यांचं वाटप सरकारने सुरू केलेलं आहे. काही पात्र बँकांना सरकारने आदेश देऊन टाकलेला आहे. या बँकेतील जर का तुम्हाला खातं ओपन केलं असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार. पहिल्या टप्प्यातील, दुसऱ्या टप्प्यातील, तिसऱ्या टप्प्यातील अशी यादी सरकारने जाहीर केली असेल ते सांगतो. कारण की बघा, आता ज्या शेतकऱ्यांचं खातं त्यांच्या बँक खात्याला लिंक असेल 100% त्यांना पैसे येऊन जाणार. बँकाची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद नको करू, कारण की बघा महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, कारण की अशी शेती संदर्भातील महत्त्वाची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्याचपर्यंत पोहोचू शकेल. कारण की बघा, 28 जानेवारी रोजी जसं की आता 8:46 एक जसं की नियम अपघात इथं झाला होता. म्हणजेच आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघात झाला. त्यामुळे आता बघा हे वाटप थांबण्यात आलं होतं. परंतु आता बघा हा वाटप पुन्हा प्रत्यक्षामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्याला सुरुवात देखील झालेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, आपण जर पाहायला गेलो तर जसं की आता जे काही अपघात झाला होता अजितदादा पवारांचा, तर त्यांच्या आता अपघातामुळे हे भरपूरशा दिवसांना हे वाटप बंद करण्यात आलं होतं. परंतु बघा, जे आता सतत चिंतेत राहायचे जे शेतकरी होते त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण की बघा,
खरीप हंगाम 2025 मध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टीमुळे इथं बाधित झालेल्या सर्व पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे आता टाकण्याला सुरुवात झालेली आहे. बघा, ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सर्व शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी, मोठा दिलासा देण्यासाठी, सर्व शेतकऱ्यांना इथं मदत करण्यासाठी 31,628 कोटी रुपयांचा निधी पॅकेज या सरकारने जाहीर करून टाकलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आधार सरकार देणार असं देखील पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करून टाकलेली आहे. बघा, आता आपण वेळ न करता बँकांची यादी जाणून घेऊया. पहिली बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर बघा, जसं की बँक ऑफ बडोदा आणि पोस्टाची बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, फेडरल बँक या सर्व बँकांमध्ये सरकारने आदेश देऊन टाकलेला आहे. यापैकी एकच जरी बँकेत तुम्ही तुमचं खातं ओपन केलं असेल तर 100% तुम्हाला वंचित राहण्याची गरजच पडणार नाही. तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT प्रणालीचा उपयोग करून तुम्हाला हे पैसे क्रेडिट होणार. कारण की बघा, तुम्ही अजूनपर्यंत हे तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक करून ठेवलं नसेल तर लवकरात लवकर त्वरित हे तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करा. जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून ठेवा, कारण की त्याशिवाय तुमच्या खात्यावरती पैसेच जमा होणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. बघा, सांगितलेली माहिती फारच इथं उपयोगी आणि महत्त्वाची ठरणार आहे. कारण की बघा, सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारा आजचा व्हिडिओ असणार आहे. शेतकरी बांधवांनो, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. कारण की बघा, सध्या राज्यातील जवळपास 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. कदाचित तुमच्या खात्यावरती सुद्धा पैसे आले असतील. अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती मेसेज आले तर काहींना थेट बँकेत जाऊन खात्री केली. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. पण इथेच मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात इथं उभा राहिलेला आहे. तो म्हणजेच बघा, पीक विम्याचे पैसे नेमके इथं कधी जमा होणार. कारण की बघा, सरकारने पीक विमा घेण्याची इथं घोषणा केली होती. देखील तितक्याच इथं ठामपणे त्यांनी सांगितलेलं होतं की नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचं वाटप इथं सुरू झालं. अनेकांच्या खात्यावरती ते पैसे जसे की आले, पण किंवा पीक विम्याबद्दल मात्र शेतकऱ्यांची अजूनही इथं जसं की प्रतीक्षित आहे. आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक शेतकऱ्यांचा प्रश्न विचारतोय की सरकारने जसं सांगितलं होतं तसं पीक विम्याचे पैसे इथं लवकरात लवकर खात्यात जमा व्हायलाच पाहिजे. हा मुद्दा आज सगळ्यांसाठीच इथं सर्वात महत्त्वाचा असणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपण जर पाहायला गेलं तर जवळीत जसं की प्रश्न असा आहे की सरकारने ज्या पीक विम्याची घोषणा केली होती ती घोषणा फक्त बोलल्यापुरतीच इथं राहिली. कारण की बघा, इथं सध्या आपण जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2025चा पीक विमा डिसेंबर महिन्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणं अपेक्षित होतं. त्यानंतर कृषी विभागाकडून असं सांगण्यात आलं की जसं की डिसेंबरला नाही तर जानेवारी महिन्यात नक्की ही पीक विम्याचे पैसे खात्यावरती जमा होईल. अनेक शेतकऱ्यांना या जसं की आशेवरती जानेवारी महिना काढला होता, परंतु त्यावरती जसं की त्यांनी आता प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नव्हती. तर भरपूरशा शेतकऱ्यांना अजून देखील पैसे इथं जमा होणं सुरू झालेलं आहे. परंतु तुम्हाला देखील अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर कदाचित 2 ते 4 दिवस, 10 दिवस तुम्हाला वाट पाहणे अपेक्षित असणार आहे. कारण की तुमच्या बँकेच्या खात्यावरती इथं आधार कार्ड लिंक करून ठेवलं असेल तर 100% पैसे जमा होणार. काही तांत्रिक अडचणी, तांत्रिक बाबी इथं निर्माण झाल्या असतील तर त्या देखील आता दूर करून तुमच्या खात्यावरती 100% पैसे मिळणार. बाकी शेतकरी बांधवांनो, शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.